तर या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आता पहा। आणि आपल्याला या मुंबईचं चित्र बदलायचं आहे। आज आपण बघा काय अवस्था आहे मुंबईची। या मुंबईमध्ये आज ज्या प्रकारे सामान्य माणसाला अडचणी हेहाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, ज्या प्रकारे आमचा सामान्य मुंबईकर आज प्रवासामध्ये अडचणीचा सामना करतो, ट्रॅफिक जाम मध्ये फसतो, रेल्वे मध्ये उभा राहायला जागा नाही, बस मध्ये उभा राहायला जागा नाही, अशा प्रकारची अवस्था मुंबईच्या सामान्य माणसाचं अर्ध जीवन हे ट्रान्झिट मध्ये निघून जातं। अशा प्रकारची त्याची अवस्था आहे आणि ही अवस्था आपल्याला बदलायची आहे। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। आशिष शेलार यांची फेरनिवड झाली मुंबईच्या अध्यक्षपदी आणि या त्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य करण्यात आली, आशिष शेलार यांचं वक्तव्य आपण पाहिलेलं आहे। राक्षस कौरव पांडव अशी एक कथा जी आहे ती त्यांनी या ठिकाणी मांडली। मुख्यमंत्र्यांनी नेमकं या प्रकरणी काय म्हटलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे। मुंबईचा चेहरा मोहरा आम्हाला बदलायचा आहे आणि ज्या पद्धतीनं वक्तव्य करण्यात आलेली आहे की भाजपच्या कार्यकाळामध्ये 50 ते 55 ब्रिज जे आहे ते मुंबईमध्ये बांधण्यात आले आणि मुंबई बदलण्याचं काम हे भाजपच करू शकतं असं यावेळेला ठोकपणे सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता भाजप ही आता एकला चलोरीची भूमिका घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण संकेत तरी असेच मिळत आहेत आणि त्यावर शिवसेनेच्या नगरसेविका किशोरीताई पेडणेकर यांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहिलेलं आहे की चांगलं झालं की भाजपचं आणि वाईट होत असेल तर ते भाजपचं ही शिवसेनेचं अशी एक भाजपची आतापर्यंतची रीत राहिलेली आहे। त्याच्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख यांनी जर आदेश दिले तर आम्ही सुद्धा स्वबळावर निवडणुका लढायला तयार आहोत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर याच मुद्द्यावर शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी काय म्हटलेलं आहे ते आता पाहूयात। आता ते नारे काय लगावतील आणि काय काय करतील ना ते फक्त बघत राहायचंय। आमचा फक्त विश्वास एवढाच आहे की आम्ही जे विकास कामं करतोय त्याच्यावर आमचा विश्वास आहे आणि त्याच्या जोरावरच आम्ही पुन्हा मुंबई महानगरपालिका निवडून आणणार एवढं नक्की आहे।